तुकाराम मुंढेंना हायकोर्टाचा दणका. एफडीए कारवाईवर मोठे सवाल. आता पुढे काय? राज्यात हॉटेल मालकांची झोप उडाली आहे. दूध डेऱ्यांमध्ये भेसळीपेक्षा एफडीएच्या धाडीची जास्त भीती आहे. पानटपरी असो किंवा मोठं पंचतारांकित हॉटेल असो किंवा दूध डेअरी, एकच नाव सगळ्यांच्या तोंडी आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र हातात घेतल्यानंतर मुंढेंनी ज्या वेगाने कारवाई सुरू केल्या त्यामुळे अनेकांना पहिल्यांदाच एफडीएची ताकद दिसली. पण आता यांचा धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाने मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टाने थेट विचारलं, कारवाई फक्त खासगी हॉटेल्सवरच का? सरकारी कॅन्टीन तपासली का? मंत्र्यांच्या हॉटेलवर धाड टाकली का? आणि इतकंच नाही, एफडीए मधले स्वतःचे अधिकारी आणि कर्मचारीही आता तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मग तुकाराम मुंढे चुकीचे आहेत की त्यांच्या धडक कारवाईला कायद्याची चौकट पाळावी लागणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आहे नौशाद मुलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी. 25 मे रोजी तुकाराम मुंढे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाले आणि काही दिवसातच एका विभागाचं चित्र पूर्ण बदललं. पूर्वी फक्त नावापुरतं चर्चेत असलेला एफडीए अचानक राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, जळगाव असं राज्यभर एफडीएच्या धाडसाला सुरुवात झाली. मोठमोठी हॉटेल्स, बेकऱ्या, दूध डेऱ्या, आईस्क्रीम पार्लर, हलवाई, पानटपऱ्या आणि गुटखा विक्रेते, कोणीच या कारवाईतून सुटलं नाही. मुंढेंचा संदेश एकदम स्पष्ट होता. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही, त्यांची गय केली जाणार नाही. आणि याच भूमिकेमुळे अनेकांनी त्यांचं कौतुक केलं, तर काही व्यावसायिकांनी एफडीएची कारवाई मनमानी असल्याचा आरोप केला. पहिला मोठा वाद दूध डेऱ्यांच्या कारवाईवरून झाला. राज्यातील आज मोठ्या दूध डेऱ्यांचे परवाने रद्द करण्यात आले. एफडीएचा दावा होता की गंभीर त्रुट्या आढळल्या, मात्र डेअरी चालकांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांचा युक्तिवाद महत्वाचा होता. नियमानुसार त्रुटी आढळल्यानंतर 14 दिवसांची मुदत देणं आवश्यक आहे. मग ही मुदत न देता थेट परवाना का रद्द केला? या प्रश्नावर संभाजीनगर खंडपीठाने एफडीएच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. मात्र खरा वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये 1-2 झुरळं आढळल्याचं सांगत एफडीएने थेट हॉटेलचा परवानाच निलंबित केला. हॉटेलने हायकोर्टात याचिका दाखल केली आणि सुनावणी दरम्यान कोर्टाने एफडीएला कठोर शब्दात फटकारलं. कोर्टाने विचारलं, 1-2 झुरळं दिसली म्हणून थेट परवाना रद्द करणार? माझ्याही टेबलावर झुरळं दिसली तर मी कोर्ट बंद करू शकू का? हा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला. कोर्टाने आणखी एक महत्वाची बाब नमूद केली. त्या हॉटेलमध्ये 95% स्वच्छता होती. नियमात 79% पुरेसे आहेत. मग सुधारणा करण्याची संधी न देता थेट परवाना रद्द करणं योग्य कसं, असं कोर्टाने विचारलं. यानंतर हॉटेलचा परवाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. पण इथेच प्रकरण थांबलं नाही. कोर्टाने एफडीएला अजून मोठे प्रश्न विचारले. कारवाई फक्त खासगी आस्थापनावरच का? सरकारी आणि निमशासकीय कॅन्टीन तपासली का? मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्सवर धाड टाकली का? मंत्रालयातील किचन ही तपासणी केली का? हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी झाली का? कोर्टाने स्पष्ट सांगितलं, कायदा सर्वांसाठी समान असतो, म्हणून कारवाई ही सर्वांवर समानच व्हायला हवी. दरम्यान आणखी एक धक्कादायक घडामोड झाली. एफडीए मधील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः तुकाराम मुंढेंविरोधात लेखी तक्रार केली. या तक्रारीत 2 शिफ्टमध्ये काम, सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश
रिक्त पदांमुळे वाढलेला ताण आणि घाईघाईत नमुने तपासण्याचा दबाव असे गंभीर आरोप करण्यात आले. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, जर पुरेसं मनुष्यबळ नसेल तर कामाचा दर्जा खालावू शकतो आणि अन्न तपासणीसारख्या संवेदनशील कामात घाई धोकादायक ठरू शकते. मात्र दुसरी बाजूही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण गेल्या काही महिन्यात भेसळ, निकृष्ट अन्न आणि गुटखा माफियांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. त्यामुळे अनेक नागरिक मुंडेंच्या कठोर भूमिकेचं समर्थनही करत आहेत. म्हणून आता प्रश्न कारवाईचा नाही, तर कारवाईची पद्धत आणि कारवाईचं पालन याचा आहे. आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर किंवा हायकोर्टाच्या निरीक्षणानंतर एफडीएची पुढची भूमिका काय असेल? तुकाराम मुंडे आपल्या कारवाईच्या पद्धतीत बदल करतील की पूर्वीप्रमाणे धडक मोहीम सुरू राहील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंची धडक कारवाई योग्य आहे की कोर्टाने उपस्थित केलेले प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्याधारित आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टाइम्स 9 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय महाराष्ट्र.